नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत सकाळी न्यूजपेपरला जाहिरात आली होती आणि आता वेबसाईटला सविस्तर जाहिरात आलेली आहे. सो कन्फर्मेशन आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो की जी माहिती आता मी तुम्हाला सांगतो ही 100% खरी आहे आणि ही जाहिरात आलेली असून ह्या जाहिरातीचा पॅटर्न आपण समजून घेऊया, ज्यामध्ये पात्रता काय असणार, पात्रतेमध्ये शैक्षणिक पात्रता काय आणि वयोमर्यादा काय असणार आहे, परीक्षा पद्धत कशी असणार, पॅटर्न कसं असणार आहे, किती सब्जेक्ट आहे, किती मार्कांना किती प्रश्न, किती मार्क आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, थोडक्यात समजून घेऊया. अभ्यासक्रम व निवड पद्धत कशी असणार आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट नुसार काय लेवलचे काय काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि निवड कशी होणार आहे, परीक्षा कधी आणि परीक्षा केंद्र कुठे असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तिकडे जाण्यापूर्वी तुमच्या मनातला प्रश्नाचं उत्तर आहे, नोंदणी व मुद्रांक विभागाची ही बॅच तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे. IBPS पॅटर्न नुसार ही बॅच असणार आहे. मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला 200 टेस्ट सिरीज मोफत आहे. IBPS पॅटर्न नुसार शिकवणी आहे, PDF नोट्स आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण यामध्ये अवेलेबल आहे. 50% डिस्काउंट मध्ये म्हणजे 999 प्लस GST मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे. बॅच घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरला डायरेक्टली कॉल करून माहिती घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. कागदपत्रे कोणती हवी, फॉर्म कसा भरावा, IBPS पॅटर्न नुसार अभ्यास कसा करावा, कामाचे ठिकाण, स्वरूप, पदोन्नती कशी होते, टार्गेट मार्क्स किती असावे, नावात बदल, इतर कागदपत्रे कुणाच्या नावाचे आहेत, हे सगळे व्हिडिओ अपकमिंग असतात. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, कारण पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अभ्यास करताना ह्या गोष्टी उपयुक्त ठरतील. चला आता तुम्हाला मी घेऊन जातो जाहिरातीकडे. जाहिरात बघा, की तुमच्या समोर जाहिरात दिसते. नोंदणी व मुद्रांक विभागाची जाहिरात आहे. 2025 मध्ये आलेली ही जाहिरात आहे. यामध्ये मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा. सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता, आता हे पद कसं आहे, सरळ सेवेने भरायचं म्हणजे सरळ सेवा एक्झाम तुमची होणार आहे. सरळ सेवा भरावयाच्या पदाकरिता IBPS ऑनलाईन या संकेतस्थळ अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे तुमची एक्झाम कोण घेणार आहे, IBPS तुमची एक्झाम घेणार आहे, हे निश्चित झालेलं आहे. त्यानंतर या संदर्भात डिटेल्स तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यांनी वेबसाईट दिली आहे IGR महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं काय, ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार 22 तारखेपासून म्हणजे आजपासूनच फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे. 10 मे पर्यंत फॉर्म भरायचा आहे. परीक्षेच्या आदल्या 7 दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. म्हणजेच काय, एक्झामची डेट अजून डिक्लेअर नाहीये. जेव्हा एक्झाम होईल त्याच्या 7 दिवस अगोदर हे तुमच्याकडे प्रवेशपत्र मिळणार आहे. मग ही एक्झाम कधी होणार, एक अंदाज जर आपण बांधायचा प्रयत्न केला तर जुलै-ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता जास्त असणार आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल आणि प्रवेश पत्र तुम्हाला 7 दिवस अगोदर मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे, पुढील सेंटर कुठे कुठे असणार बघा. हे सेंटर महाराष्ट्रामधले आहे. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, यवतमाळ हे तुमचे परीक्षाचे केंद्र असणारे परीक्षा ठिकाण असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी परीक्षा शुल्क जर बघितला तर परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीला 1000 आहे, कॅटेगरीला 900 आहे. त्यानंतर अनाथांसाठी 900, माजी सैनिक आणि दिव्यांगांना परीक्षा शुल्क माफ राहणार, त्यांना फी भरायची गरज नाही. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची पावती जपून ठेवायची आहे, ते पण त्यांनी सांगितलंय, नीट हे लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन फी भरण्यासाठी तुम्हाला 12 तारखेपर्यंत वेळ त्यांनी दिलेला आहे. तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता 10 तारखेपर्यंत. त्यानंतर 2 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 12 तारखेपर्यंत तुम्ही फीज भरू शकतात. पण आता फॉर्म कसा भरायचा, कधी भरायचा याबाबत माझा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर सगळं समजून घ्या, कोणकोणती कागदपत्र लागणार आहे. फॉर्म भरताना काही अडचणी असेल तर त्या पण मी तुम्हाला सांगतो. ह्या सगळ्या अडचणी क्लिअर झाल्या की मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढील 4 ते 5 दिवस तुम्ही फॉर्म भरू नका. 4 ते 5 दिवसानंतर फॉर्म भरायला हरकत नाही. माझा व्हिडिओ बघा, माझ्या व्हिडिओ तुम्हाला सांगेल, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही. कारण बऱ्याच वेळेस फॉर्म भरताना काही टेक्निकल इश्यूज असतात आणि त्या इश्यूला पकडून आपण फॉर्म भरला, नंतर ते इश्यू क्लिअर झाले तर आपल्याला अडचण येऊ शकते. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो मी तुम्हाला. महत्वाचा मुद्दा पुढचा तो आहे प्रोफाईल निर्मिती. तुम्हाला पहिले प्रोफाईल बनवावं लागणार आहे तुमचं स्वतःचं. ते कसं बनवायचं याचा माझा व्हिडिओ येईल, तेवढा बघून घ्या आणि मग तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही.
त्यानंतर हायलाइट केलेला मुद्दा पुढचा आहे, हे सगळे तुम्हाला फॉर्म भरण्यासंदर्भातल्या गोष्टी आहे, ह्या वाचून सांगण्यापेक्षा मी डायरेक्टली प्रॅक्टिकल तुम्हाला मी हा फॉर्म कसा भरायचा हे दाखवणार आहे, व्हिडिओ घेणार आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं या ठिकाणी महत्वाचा मुद्दा बघा, कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे सादर करावं लागणार आहे. मग कोणकोणती कागदपत्रे, हे कागदपत्रांची लिस्ट आहे, याच्यावरती माझा सेपरेट व्हिडिओ होईल. आता याबाबत तुम्हाला काही इश्यू असेल तर कमेंटमध्ये टाकून ठेवा, सेपरेट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, स्वयं घोषणापत्र लागणार आहे, स्वयं घोषणापत्र. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्मदाखल्याचा दाखला, आर्थिकदृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस, त्यानंतर कॅटेगरी असेल तर कॅटेगरी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल ज्यांना लागू राहील त्यांना ह्या वर्षातलं लागणार आहे. दिव्यांग व्यक्ती असाच पुरावा, माजी सैनिक असल्यास त्यांचं सर्टिफिकेशन किंवा पुरावा, खेळाडूंसाठी पुरावा लागेल, अनाथांसाठी पुरावा लागेल, डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरती जे 865 गाव आहेत त्याचा पुरावा लागेल. नावात बदल असेल मुलींचा तर पुरावा लागेल. मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे 10वीला मराठी लागेल. लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र सेल्फ अटेस्टेड आहे. पदवीधर अंशकालीन असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर हॉल तिकीट तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट पण मिळणार आहे. त्याचबरोबर हे सगळे फॉर्म भरताना डॉक्युमेंट, त्यानंतर तुमचं आरक्षण कसं असतं, प्रत्येकाचं सेपरेट आरक्षण त्यांनी दिले. बघा, पदसंख्या त्यांनी दिल्या 284 पदसंख्या आहे, इथे सेपरेट आरक्षण पण आहे. आता हे महत्वाचे मुद्दे बघा, आवश्यक शैक्षणिक अर्हता काय, तर तुम्हाला शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता ही फक्त 10वीच आहे. 10वी तुमची झाली असेल, 10वी पास असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. वेतन श्रेणी बघा, 15,000 ते 47,600, जवळपास तुम्हाला 25 ते 28,000पर्यंत इथे सॅलरी या पदाला आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर परीक्षेचं स्वरूप हे तुमचं बघा दिलेलं आहे त्यांनी, पुढे मी सांगतो तुम्हाला. ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे हे पण त्यांनी ते सांगितलं. बघा, परीक्षा कशी होणार आहे, ही परीक्षेचं स्वरूप दर्जा सेपरेट दिलाय. ऑनलाईन परीक्षा होणार आहे, IBPS घेणार आहे. प्रश्नांचा स्तर कसा असणार आहे, प्रश्नांचा स्तर हा किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार आहे, म्हणजे अप टू 10 म्हणूया आपण, अप टू 10 पर्यंतचा दर्जा असणार आहे. 10वीच्या खालीच त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेमध्ये परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मल्टिपल चॉईस आहे. 5 ऑप्शन्स असणार आहे. ऑप्शन किती असणार आहे, 5 ऑप्शन असणार आहे. IBPS एक्झाम घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची एक्झाम होणार आहे. 120 मिनिटं वेळ आहे. 100 प्रश्न असणार आहे, 200 मार्क असणार आहे, 120 मिनिट असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न सोडवायला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ यामध्ये दिलेला आहे. आता एक महत्वाचा स्टार मी करून ठेवतो, तुम्हाला कमीत कमी 85% मार्क पडले तरच तुमचा विचार मेरिटसाठी केला जाईल. माजी सैनिक लक्षात घ्या, अनाथ लक्षात घ्या, दिव्यांग लक्षात घ्या. ह्या उमेदवारांना मार्क 50% जर नाही पडले तर जागा तशाच राहतात. म्हणजे आता पाठीमागचा अनुभव BMCचा अनुभव आहे, जवळपास आय थिंक सो 21 जागा ओपनच्या रिक्तच आहे. का, कारण माजी सैनिक मिळाले नाही, जे होते त्यांना 50% मार्क पडले नाही. सो लक्षात घ्या, अभ्यास थोडा करा, ऍटलीस्ट 90 मार्क माजी सैनिकांनी पाडायला पाहिजे, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. पुढे सांगितले मी 6वा पॉइंट आहे, ऑनलाईन पद्धतीने ही क्वेश्चन पेपर असल्यामुळे तुम्हाला घरी क्वेश्चन पेपर मिळणार नाहीये. त्यानंतर उत्तरपत्रिका तुम्हाला फेर तपासणी करता येणार नाहीये. त्यानंतर त्यांनी सांगितलेला हा महत्वाचा GR आहे, ह्या GR मध्ये तुमची इंटरव्ह्यू घेतली जाणार नाहीये, हे पण त्यांनी क्लिअर केलंय. त्यानंतर अर्ज करताना कोणते कागदपत्र तुम्हाला द्यायची गरज नाहीये. ही यादी तुमची तात्पुरती निवड यादीमध्ये तुमचा समावेश होईल, पण निवड करण्याच्या अगोदर तुमचे कागदपत्र मात्र चेक केले जाणार आहे, ते पण त्यांनी सांगितलंय. कागदपत्र तुमचे सर्व मूळ कागदपत्र लागतील आणि त्यांच्या 2 स्वाक्षरी प्रती लागणार आहे, जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा. आता गरज आहे का, नाही. ओळखपत्र म्हणून तुम्ही बघा, पारपत्र, पॅन कार्ड, आयोगाचं ओळखपत्र, स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे ओळखपत्र म्हणून वापरू शकता. ओके. त्यानंतर पुढे सांगितलंय समान गुण मिळाले तर काय होतं, त्याला सेपरेट मी बोलतो तुम्हाला, ते आता गरज नाहीये. निवड सूची जी असते, निवड झाल्यानंतर 1 वर्षासाठी वेटिंग लिस्ट ही वेटिंगवर असते, म्हणजे 1 वर्षापर्यंत ही निवड गृहीत धरली जाते. म्हणजे काय, तर निवड झाली आहे आणि वेटिंग लिस्ट पण आहे, सो प्रत्यक्ष यादी 1 वर्षापर्यंत व्हॅलिड असते. सो निवड यादीमधले काही विद्यार्थी नंतर रुजू झाले नाही, काही अपात्र झाले, काही पण झालं, त्यांनी रिझाईन केलं, तर वेटिंग लिस्ट मधल्या मुलांची इथे निवड केली जाणार आहे. अशी 1 वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट राहते. उमेदवारांचा अधिवास सर्वसाधारण अटी काय, त्याच्यामध्ये भारताचा रहिवासी असावा, महाराष्ट्राचा असावा, म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. डोमेसाईल तुमच्याकडे लागणार आहे.
वयोमर्यादा त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, ओपन कॅटेगरी असाल तर 18 ते 38 आहे आणि कॅटेगरी 18 ते 43 आहे. दिव्यांग असाल तुम्ही, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तिघही, या तिघांना वयाच्या 45 पर्यंत सवलत आहे. अंशकालीन कर्मचारी असाल तर 55 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिक असाल तर शस्त्र सेवा जेव्हा तुम्ही जेवढी सेवा केली ती वजा करायची, प्लस 3 वर्ष तुम्हाला इथे सूट आहे. माजी सैनिकांना तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट आहे. खेळाडू, अनाथ, स्वतंत्र सैनिकांचे पाल्य यांना मात्र वयाचे हे 43 आणि स्वतंत्र सैनिकांच्या पाल्याला 45 वर्षापर्यंत सूट आहे. वय मोजण्याचं डेट काय तर 22/4/2025 आहे. बघा, तुमचं वय जे मोजायचं ते 22 एप्रिलच्या दरम्यान मोजायचं. 22 एप्रिलला तुमचं मॅक्सिमम हे वय असावं लागेल, तर आणि तरच तुम्ही फॉर्म इथे भरू शकता. ओके, त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, यामध्ये एक्झाम पॅटर्न आणि तुमचं आरक्षणानुसार बघा, हे सगळे आरक्षण बघा, आता इथे महिला आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, या आरक्षणाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागतील, त्याबद्दल त्यांनी GR सगळे सांगितलेले आहे. सो याबद्दल काही अडचण तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये टाका, मी सेपरेट याच्यावर तुम्हाला व्हिडिओ घेईल किंवा पर्सनली तुम्हाला रिप्लाय पण देईल. आता यामध्ये बघूया आपण एक्झाम पॅटर्न कसं. बघा, पहिले सामाजिक आरक्षणानुसार हा तक्ता आहे. जागेनुसार बघा, ह्या जागा आहेत तुमच्या सगळ्या टोटल. समांतर आरक्षणानुसार इथे बघू शकता तुम्ही, अजून खाली घेतो मी, दॅट्स इट. ओके, सेम सकाळी मी तुम्हाला सांगितलं सकाळचे व्हिडिओ तेच इथे पण आहे. तुम्हाला आरक्षणानुसार बघा, SC कॅटेगरीला जागा आहे 29, ST ला जागा आहे 13, त्यानंतर NT अ ला किंवा विजेला जागा आहे 7, NT ब ला 0 जागा आहे, NT सी ला 11 जागा आहे, NT डी ला 10 जागा आहे, त्यानंतर SBC ला 5 जागा आहे, OBC ला 62 जागा आहे, त्यानंतर EWS आणि SCBC दोघांनाही प्रत्येकी 28 जागा आहे आणि ओपन साठी प्रत्येकी 91 जागा आहे. बघा, आता काही मुलांना वाटेल की सर आमच्यावर अन्याय झालाय, म्हणजे भटक्या जमात यांना काय जागाच नाहीये सर आम्हाला. असं नाहीये, जागा जर नाही तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण तुमचा विचार जो आहे ना, तुमचा विचार बघा इथे केला जातो 91 मध्ये. 91 जागांमध्ये जनरल मध्ये सगळ्यांचा विचार केला जातो. 29 जागा सगळ्यांनाच आहे. मग त्यानुसार तुमचं समांतर आरक्षण बघा, इथे जनरलच्या जागा आहे, इथे फिमेलच्या जागा आहे. बघा, या सगळ्या फिमेलच्या जागा आहे. तुम्ही बघू शकता टोटल फिमेल 85 आहे. तुम्ही कॅटेगरीनुसार चेक करू शकता. एक्स सर्व्हिसमॅन आहे, तुम्हाला टोटल 43 जागा आहे. दिव्यांग तुम्हाला टोटल 11 जागा आहे. प्रावीण्यप्राप्त स्पोर्ट पर्सन जे आहेत ना, त्यांना 14 जागा टोटल आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड यांना 14 जागा आहे. अर्थक्वेक अफेक्टेड यांना 6 जागा आहे. त्यानंतर पार्ट टाइम अंशकालीन कर्मचारी म्हणतो आपण त्याला 29 जागा आहे. आणि अनाथ जर असाल, ऑर्फन, तुम्हाला 2 जागा. अशा टोटल बघितल्या तर 284 जागा असणार आहे. सो तुम्ही ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करता, तुमच्यासाठी लक्षात घ्यायचं की जागा किती आहे, कशा आहे, त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग पण करावं अभ्यासाचं. बघा, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अभ्यासक्रमासंदर्भातला. त्यांनी डिटेल ते पण टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता अभ्यासक्रम कसा आहे. बघा, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित हे सब्जेक्ट प्रत्येकी 25 प्रश्न आहे. 50 मार्काला प्रत्येकी आहे. बरोबर, 50 मार्काला प्रत्येकी आहे. इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये, मराठीचा मराठीमध्ये, आणि जे GK GS आणि मॅथ रिझनिंग आहे हे दोघे लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे. प्रत्येकाला 30-30 मिनिटाचा वेळ, म्हणजे तुमचं ग्रुप लेवल एक्झाम होणार आहे. म्हणजे तुम्हाला इंग्रजी सोडवायचं म्हटलं 30 मिनिट वेळ मिळणार आहे, मराठी सोडवायला 30 मिनिटं वेळ आहे, सामान्य ज्ञानाला 30 मिनिटं वेळ आहे, बौद्धिक चाचणीला 30 मिनिटं वेळ आहे. प्रत्येकी 30-30 मिनिटाचा वेळ, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 प्रश्न सोडवायचे आहे. याचा अर्थ तसाच होतो, याचं डिटेल्स आपण पुढे घेऊया, पण याचा अर्थ असाच होतो की एक्झाम तुम्हाला देताना एका वेळेस एकच सब्जेक्टचे क्वेश्चन सोडावं लागेल. आता तिथे येताना सिरीज येते कशी येते माहित नाही आपल्याला, म्हणजे पहिल्यांदा इंग्लिशच येतो का, नंतर मराठीच येतो का, नंतर GK GS येतो का, हे माहित नाहीये. त्यामुळे डिटेल्स मी तुम्हाला घेऊन सांगतो. पण सध्या 100 प्रश्न 120 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायची आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 5 पर्याय असणार. बघा, ऑप्शन किती आहे ह्या इथे क्वेश्चनला, हे MCQ क्वेश्चन आहे आणि पर्याय काय, 5 ऑप्शन तुम्हाला दिले जातील, त्यापैकी तुम्हाला निवडायचं आहे. मग 1 असेल, 2 असेल, वगैरे वगैरे. याला नकारात्मक निगेटिव्ह सिस्टम आहे ना, त्याला नाहीये. निगेटिव्ह सिस्टम या एक्झामला नाही. सो 100 आउट ऑफ 100 क्वेश्चन सोडवलेच पाहिजे. आपण त्यासाठी प्रयत्न करायचा आपल्याला. त्याचं डिटेल्स मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये सगळं डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे, काळजी करू नका. सो अशा पद्धतीने हा पॅटर्न आहे. आणि याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, प्रॉपर अभ्यास करायचा असेल, तर इग्नाइट अकॅडमीची ही बॅच अवेलेबल आहे.
ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला IPS पॅटर्न नुसार शिकवलं जाणार आहे। मोफत टेस्ट सिरीज आहे, IPS पॅटर्न आहे, PDF नोट्स आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे। ह्या बॅच मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त म्हणजे 999 प्लस GST मध्ये सगळ्या फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहे। ज्या फॅकल्टी तुम्हाला शिकवताय त्यांनी मागच्या वर्षभरामध्ये IPS TCS पॅटर्न नुसार भरपूर सारे विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, सरकारी अधिकारी बनलेले आहे, कर्मचारी बनले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर ही शिपाई पदाची भरती आहे, याच्याबद्दल अजून डिटेल मी तुम्हाला सांगतो ना, याचं वेतन श्रेणी काय असणार आहे, वेतन श्रेणी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली आहे, याच्यावरती कामाचं स्वरूप काय आहे, पदोन्नती होते का, डिटेल्स मी तुम्हाला सांगतो। पण जे विद्यार्थी या पदासाठी प्रयत्न करत असतील, ज्यांना अभ्यास करायचा, त्यांनी टू द पॉइंट अभ्यास करा, कारण कॉम्पिटिशन प्रचंड आहे। जसं तुम्ही खाली जातात इथे फॉर्म सुद्धा खूप जास्त येण्याची शक्यता असणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आत्तापासून लगेच अभ्यासाला लागा, प्रॉपर अभ्यासाला लागा, आमची टीम तुम्हाला गाईड करणार आहे। ही बॅच घेण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता। काही शंका असेल तर 88 99 61 16 या नंबरला आपण कॉल करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की घेतो। तुर्तास थांबतो, धन्यवाद।